गुरुजी साधु साधु साधु। महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी त्रिवार वंदन करतो। सालाबादप्रमाणे मुंबई प्रदेशच्या माध्यमातून या चैत्यस्तूपामध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन केलं जातं आणि ठरल्याप्रमाणे रविवार आणि गुरुवार पौर्णिमा या ठिकाणी प्रवचन आयोजित होतात। त्यालाच अनुसरून आज गुरुवार आणि या ठिकाणी मलाही अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आला आहे। संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आणि ज्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराची ज्यांनी धुरा वाहिली अशा महाउपासिका मीराताई आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या धर्मकार्याला मी त्रिवार वंदन करतो। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांचे धर्मकार्याला वंदन करतो। संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलेजी, संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या सर्वांच्या कार्याला वंदन करून या चैत्यस्तूपामध्ये उपस्थित असलेले भिक्षू संघाचे सन्माननीय अध्यक्ष पूज्यवंते संगोपालजी महादेव, त्यांच्याच बरोबर त्यांचे राष्ट्रीय महासचिव पूज्यवंते सुमेश बोलीजी आणि त्यांच्या पवित्र भिक्षू संघास मी त्रिवार वंदन प्रणाम करतो। अच्छा, या प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आणि मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष संस्था विभागाचे प्रमुख आदरणीय विलासराव ढोबळेजी, मुंबई प्रदेशचे आदरणीय आरती गायकवाडजी, सूरज चव्हाणजी, बाजीराव ठोकळेजी, महादेव गायकवाडजी आणि मला जे घेऊन आले आदरणीय काकडे साहेब, त्यांनी धावपळ केली। या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धार्थ आयरेजी, नरवाडेजी, सुनील बनसोडे फोन करत होते पण दिसतच नाही, ते कुठे आहे? आदरणीय सुनील बनसोडेजी, उपस्थित सर्व शाखांमधून आलेले माझे बंधू भगिनी, सर्व प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य, आपल्या सर्वांना सविनय जय भीम करतो। सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, आपली सर्वांची क्षमा मागतो। काही कारणास्तव मला येण्यासाठी उशीर झालेला आहे। आपण 15 मिनिटं जवळजवळ परिचय आणि बऱ्याचशा गोष्टी इथे सांगत होते, तरी आपण शांत चित्ताने बसलात, एवढा वेळ सहन केला
पुन्हा एकदा क्षमा मागून माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करतो. मोहनजी सोनावणे साहेब आमचे जुने सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. केंद्रातील पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत. परंतु ते आपल्या बुद्धगया पर्यटनाचं फायनल करायचं आहे म्हणून आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय एस के भंडारे साहेब, राष्ट्रीय सचिव भीमराव कांबळे साहेब, महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष विक्रमराव मगरेजी आणि सरचिटणीस रवींद्र गवईजी हे आता लगेच मागच्या गाडीने येत आहेत. ते आता येतील, परंतु त्यांना सुद्धा इकडे यायचं होतं, परंतु त्या कामामुळे ते थांबलेत. मी सुद्धा तिथेच अडकलो होतो. अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं आहे की जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदे तज्ञ, समाजशास्त्र तज्ञ, राज्यशास्त्रातले तज्ञ, कायद्याचे अभ्यासक, प्राध्यापक, तत्ववेत्ते, बाबासाहेब आंबेडकरांची ओळख सगळ्या जगामध्ये अशाच प्रकारे जास्तीत जास्त लोक जे बाबासाहेबांना ओळखतात ते घटनेचे शिल्पकार, कायदे तज्ञ म्हणूनच ओळखतात. अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार क्वचित लोकांना, अर्थतज्ञ म्हणजे आपण त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणतो, इकॉनॉमिस्ट. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एखाद्या शास्त्रज्ञानं एखादा सिद्धांत मांडला, एखादा शोध केला आणि त्यावर त्यांनी त्याचा जो सिद्धांत आहे तो जगभर मान्यता प्राप्त झाला, तर त्याला एखादा इतिहास तज्ञ असेल, त्यांनी शोध लावला म्हणून त्याला इतिहास तज्ञ म्हणतात. राज्यशास्त्राचा तज्ञ म्हणून त्याला राज्यशास्त्र. परंतु अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही प्रचंड लिखाण आहे, त्यांचा परिचय खऱ्या अर्थानं जगातल्या लोकांना अद्यापही झालेला नाही. किंबहुना आपल्या समाजातील लोकांनाही बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ होते किंवा अर्थतज्ञ होते. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलंय किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल जीवनपट वाचलाय, बाबासाहेब आंबेडकरांचं जे लिखाण आहे, हिज रायटिंग्स अँड स्पीचेस, जवळजवळ 28 त्यांचे जे काही भाग आहेत ते महाराष्ट्र सरकार, भारत सरकारनं प्रसिद्ध केले होते. आणि हे सर्व लिखाण अजूनही एवढेच त्यांचे जे भाग आहेत ते छापून बाहेर येऊ शकतील एवढं प्रचंड लिखाण बाबासाहेब आंबेडकरांचं तयार आहे. पण अर्थशास्त्राविषयी तर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये होते. 1913 साली बाबासाहेब आंबेडकर इथून अमेरिकेला रवाना झाले. BA त्यांचं इथे झालेलं होतं आणि इथे BA करत असताना त्यांनी इंग्रजी आणि पर्शियन भाषा घेतलेली होती. आता इंग्रजी भाषा आणि पर्शियन भाषा, खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये संस्कृत भाषा घेऊन ग्रॅज्युएशन करायचं होतं. संस्कृत भाषा का घ्यायची होती त्याची कारण मीमांसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळचे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत, हे धार्मिक ग्रंथ बहुधा संस्कृत भाषेमध्ये होते आणि संस्कृत भाषेमध्ये जे लिहिलेलं होतं ते या देशातल्या सर्वसामान्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांनी जे काही धर्माचे नियम बनवले होते, त्यांचे जे काही श्लोक आहेत किंवा त्यांनी जे नियम आहेत ते संस्कृत भाषेत लिहिलेले होते, जे सर्वसामान्य भाषा, सर्वसामान्य नागरिकांना ते वाचण्याची मनाई होती, ऐकण्याची मनाई होती. त्याचे मंत्रोच्चार ठराविक समाजातील ठराविक जातीच्या लोकांनाच त्याची परवानगी होती. आता उदाहरण घ्यायचं असेल तर मनुस्मृती हा एक धर्मग्रंथ. मनुस्मृतीचं जे काही लिखाण झालेलं आहे त्याच्यातले बरेचसे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वसामान्यांना माहिती नाही. परंतु समाजातील लोकांना दंड करणे, शिक्षा करणे याचे जे नियम आहेत ते मनुस्मृतीमध्ये लिहिले गेलेले होते.
ज्या काही समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती, रूढी परंपरा त्या ज्या काही पाळल्या जात होत्या त्याचं सर्वत्र लिखाण हे मनुस्मृतीमध्ये होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश तोच होता की ही जी ठराविक समाजातील लोकांची मक्तेदारी आहे, धर्माच्या नावाखाली शिक्षणाची मनाई, त्याला उद्योगाची मनाई, त्याला गाव सोडण्याची मनाई, समाजानं धर्माच्या नावाखाली त्याला जे काही नियम घालून दिले त्याने त्या नियमाच्या अंतर्गतच त्याने त्याला जो उद्योग धंदा दिलेला असेल त्याने तो उद्योग धंदाच करायचा. त्याच्या व्यतिरिक्त या माणसाला दिलेला धंदा दुसऱ्या माणसाने तो करायचा नाही, दुसऱ्या माणसाचा धंदा तिसऱ्या माणसाने करायचा नाही. ही एक समाज व्यवस्था होती आणि त्याची सगळी गुपितं संस्कृत भाषेमध्ये दडलेली होती. परंतु ज्या वेळेला बाबासाहेब गेले सरांना भेटायला, मला संस्कृत शिकायचं आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे तू शूद्र समाजाचा आहे, तुला धर्माच्या नियमाप्रमाणे संस्कृत शिकता येणार नाही. आणि म्हणून नाईलाजास्तव त्यांना पर्शियन भाषा शिकावी लागली. इंग्रजी भाषा शिकण्यावर त्यांचा जास्त जोर होता. त्यांचं BA मुंबईमध्ये झालं, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. BA झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण समाजाची सेवा करायची, समाजाच्या उद्धारासाठी आपल्याला बरंच काम करायचं आहे, समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, परंतु आपल्याकडे सुद्धा एखादी डिग्री असायला पाहिजे. मोठं शिक्षण घेतलं आपण, मोठी डिग्री असेल तर समाजामध्ये आपण सांगण्याची आपल्याकडे कुवत निर्माण होईल. आणि म्हणून MA करावं, अमेरिकेमध्ये जावं, MA करावं, म्हणून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर त्यांच्या काही गुरुवर्यांनी त्यांना सूचना केली की तुम्हाला परदेशात जाण्यासाठी काही मोठे मोठे लोक स्कॉलरशिप देतात, शिक्षणासाठी तुम्हाला अनुदान देतात, तुम्ही तिथून फी घेऊन परदेशामध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला जे काही शिक्षण आहे ते तुम्ही मिळवू शकता. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी बाबासाहेबांना तो मार्ग सापडला. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे त्यांना घेऊन गेले. त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांची इंटरव्ह्यू, मुलाखत घेण्यात आली आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आले, का तुम्हाला फॉरेनला जायचं आहे, परदेशात शिक्षणासाठी उच्च शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला या देशातील तमाम लोकांची, समाजाची सेवा करायची आहे आणि म्हणून मला शिकायचं. त्यांचा उद्देश त्यांना पटला की खरोखर देशामध्ये गरिबी आहे, देशामध्ये शिक्षणाचा प्रचार नाही, प्रसार नाही, इथल्या धर्माच्या नावाखाली जाती, रूढी, परंपरा, चालीरीती हा समाज घातक आहेत, समाजाचा विकास न करणारे आहेत आणि म्हणून खरोखर आहे भीमराव आंबेडकरांना आपण परदेशी पाठवलं पाहिजे. तो 1913 ते 1916 अशी 3 वर्षाची स्कॉलरशिप त्यांना सँक्शन करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकर परदेशी रवाना झाले. आता तिथे पाहिलं तर त्यांचा शिक्षणाचा इतिहास पाहिला तर त्यांनी MA ला काय घेतलेलं होतं. MA करत असताना मुख्य विषय त्यांनी अर्थशास्त्रच घेतलेला होता. MA नंतर त्यांनी PhD सुद्धा केली तिथे. आता PhD करत असताना सुद्धा त्यांनी अर्थशास्त्र हाच विषय घेतला. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. आता अर्थशास्त्राच्या संबंधाने आम्ही सर्वच लोक हाच विचार करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी MA इन इकॉनॉमिक्स, PhD इन इकॉनॉमिक्स, त्यांनी जे शोध प्रबंध त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. गोल्डन वायझर नावाचे त्यांचे एक प्राध्यापक होते जे त्यांना अँथ्रोपॉलॉजी, मानववंशशास्त्र हा विषय शिकवले. बाबासाहेब आंबेडकरांनी MA करत असताना अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र विषय घेऊन MA ला असतानाच एक शोध प्रबंध लिहिला आणि तो त्याला म्हणतात कास्ट इन इंडिया, भारतातील जाती पद्धती. आणि तो एवढा फेमस झाला की बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रावर लिहितात किंवा अर्थशास्त्र घेऊन MA आणि PhD करतात, याकडे मात्र लोकांचं दुर्लक्ष झालं. आणि मी मगाशी म्हणालो जगामध्ये आज अर्थशास्त्रज्ञ म्हणून ॲडम स्मिथ
सर कॅनॉन यांची नावं जगप्रसिद्ध आहेत. रिचर्ड्स या मंडळींनी अर्थशास्त्राचे बडे बडे सिद्धांत मांडले. आता ॲडम स्मिथ हा या सर्व अर्थशास्त्रज्ञाचा फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं मानलं जातं. म्हणजे अर्थशास्त्राला जन्म घालणारा जसा काय त्याची भाषा किंवा त्याची व्याख्या करणारा ॲडम स्मिथ नावाचा जो शास्त्रज्ञ होऊन गेलाय त्याचं नाव जगप्रसिद्ध आहे. आता बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या बरोबर शिकले प्रोफेसर सेलिगमन. सेलिगमन सर हे PhD ला त्यांना गाईड होते. आता गाईड असताना सेलिगमन बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रबंध लिहिला त्या सर्व प्रबंधांमध्ये म्हणजे MA इन इकॉनॉमिक्सला जो त्यांनी लिहिलाय प्रबंध आणि PhD साठी जो प्रबंध लिहिलेला आहे, सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये ज्यांनी राज्य केलं 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांना मला वाटते 16व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रवेश केला आणि त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणून स्थापन केली. ईस्ट इंडिया कंपनीनं पहिल्यांदा व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून ते इथं आले. त्यांनी इथं तंबाखूची पिकं घेतली. म्हणजे इथल्या भारतातल्या शेतकऱ्यांना तंबाखू पेरायला लावली, रबरची झाडं लावली, कच्चा माल भारतामध्ये तयार व्हायचा, कापूस सुद्धा आपल्याकडे तयार व्हायचा. म्हणजे कच्चा माल भारतामधून तयार करून घ्यायचा. ईस्ट इंडिया कंपनीने तो माल इथे घ्यायचा कमी भावामध्ये आणि तो माल इथून त्यांनी एक्सपोर्ट करायचा तो लंडनमध्ये. इंग्लंडमध्ये तो माल नेल्यानंतर त्याच्यापासून चांगलं कापड तयार करायचं, तंबाखू पासून सिगारेट्स बिड्या तयार करायच्या आणि त्या जगभर विकायच्या. आपल्या इथे साखर आहे, इथून साखर, कापूस, तंबाखू, रबर अशा अनेक प्रकारे. बरं, भारतामध्ये लेबर श्रम जे आहे ना, लेबर कामगार हे स्वस्त दरामध्ये मिळायचे. आपण इंग्लंडच्या कामगाराची बरोबरी भारतातल्या कामगाराबरोबर करू शकत नाही. आजही तुम्ही अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जर गेलात तर आपल्याला, मी तुम्हाला सांगतो की 2016 साली मी युरोपच्या दौऱ्यावर गेलो होतो. मी फ्रान्समध्ये सकाळी 6:30 वाजता हॉटेलच्या खाली येऊन बाहेर गार्डन मध्ये बसलो. समोर चौकामध्ये एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीमधून टाय सूट घातलेला माणूस आला. त्याने हातामध्ये चक्क त्या गाडीतून झाडू काढला आणि ते सगळं मैदान आणि ते सगळं आवार जे होतं, झाडाची पानं पडलेली, फुलं पडलेली, सुक्का सगळा काही कचरा होता ना, त्या माणसानं ते सगळं झाडून काढलं. त्यानंतर तो गेला त्याच्या गाडीकडे, तो झाडू ठेवला. त्या गाडीतली एक मोटार आहे बॅक साईडला, ती चालू केली. त्या गाडीमधून एक पाईप काढला आणि ती मोटार चालू केली. गाडीच्या आतल्या बाजूला एक पाण्याची टँक आहे. ती पाण्याची टँक जनरेटर चालू केल्यानंतर तो पाण्याचा फवारा आहे ना, त्या संपूर्ण मैदानात मारून ते सगळं मैदान स्वच्छ करून टाकलं. 15 मिनिटात त्याचं सगळं काम झालं. त्याने तो पाईप गुंडाळला, गाडीत ठेवला आणि गाडी स्वतः चालवली आणि निघून गेला. मी बघत राहिलो की टाय सूट घातलेला माणूस इथे झाडू मारण्याचं काम करतो. तिथे जात मानली जात नाही. त्याला पगार मात्र मिळतो. तो स्वतःची गाडी घेऊन येतो. त्याला ड्रायव्हर नाहीये, क्लीनर नाहीये. सुटाबुटात आलेला माणूस. एक 10 मिनिटानंतर दुसरी गाडी आली, उभी राहिली. त्या माणसाच्या हातामध्ये फाईल होती. त्या माणसानं फाईल काढली आणि तो सर्व चारी बाजूने त्याने पाहिलं की सगळं स्वच्छ झालेलं आहे. तिथे असं नाही की बाबा आपला BMCचा मुकादम आला, मुकादम येईपर्यंत वाट बघितलं, तो आल्यानंतर 50 रुपयाची नोट त्याच्या हातात दिली, साहेब अच्छा ओके निघून जातो आणि तो घरी निघून गेला. दिवस त्याचा भरला. काम केलं की नाही केलं साहेबांनी बघितलंच नाही. अशी परिस्थिती नाही. मात्र त्याने इमानदारीने ते सगळं बघितलं
स्वच्छ केल्याचा रिपोर्ट लिहिला आणि तोही निघून गेला. 15 मिनिटांनंतर तिसरी गाडी आली, त्याने फक्त गाडी उभी केली, बघितलं आणि तोही निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य परदेशामध्ये ही कामं करण्यासाठी काय सुटाबुटात येणारी माणसं काय पगार घेत असतील, स्वतःची गाडी चालवतात आणि भारतातल्या कामगाराची परिस्थिती त्या काळात काय होती की त्यांच्या अंगावर धड कपडा नव्हता, उन्हात अनात म्हणजे कपडा अंगावर नसताना उन्हात अनात काळाशार माणूस चिखलात कादळात कुठेही काम करणार, त्याला वेळेवर जेवण मिळतं की नाही, उपाशी राहतो किंवा त्याला रोजगार किती याची कोणी चौकशीच करत नाही. बॉन्डेड लेबर, बंधुआ मजदूर ज्याला म्हणतात, ती भारतामध्ये गुलामीची पद्धत होती. तशी अमेरिकेतही होती, तुमच्या इंग्लंडमध्ये होती, साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा गुलाम ठेवण्याची पद्धत होती. अमेरिकेचे 2 खंड आहेत, एक साऊथ आणि उत्तर आणि दक्षिण. तर दक्षिण अमेरिकेमध्ये तिथे खऱ्या अर्थाने एक माणसाकडे 1,000 बंधुआ मजदूर लेबर, त्यांना आपण गुलाम म्हणतो, की त्यांना फक्त खाण्यासाठी आणि जेवणासाठी आणि राहण्यासाठी अंगावर कपडा, बाकी त्यांनी दिवसभर मजुरी करायची. भारतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तीच पद्धत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA साठी जो अर्थशास्त्राचा प्रबंध लिहिला, त्यावेळेला बाबासाहेबांनी काय विषय निवडला असेल बरं? बाबासाहेब आंबेडकरांनी 17व्या शतकामध्ये भारतात ब्रिटिश आले ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली, आणि ईस्ट इंडिया कंपनीचं कालांतराने रूपांतर ब्रिटिश गव्हर्नमेंट इन इंडिया, ब्रिटिश सरकारने या देशामध्ये सत्ता स्थापन केली आणि भारतातले तमाम जेवढे जमीनदार, जेवढे राजे रजवाडे होते, या सगळ्यांना स्वतःचे बंधक आणि गुलाम बनवले आणि भारत देशावर 150 वर्ष राज्य केले. बाबासाहेब आंबेडकर, आम्ही बऱ्याच वेळेला भाषण करतो किंवा चर्चा करतो त्यावेळेला सांगतो की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले होते आणि 1932 साली इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितलं की आमच्या देशावर राज्य करता, देशातल्या लोकांना गुलाम म्हणून राबवता आणि तिथे मिळालेला नफा तुमच्या देशामध्ये आणून तुम्ही उधळवता, मजा मारता. परंतु खऱ्या अर्थानं जगाचा नियम आहे, राज्यशास्त्राचा नियम आहे की जे लोक ज्या देशावर राज्य करतात त्यांनी राज्य करत असताना तिथल्या जनतेला सुद्धा मानवी दृष्टिकोनातून मानवाच्या कल्याणासाठी, त्यांच्या हितासाठी ही काही कामं केली पाहिजे. ज्याला आम्ही म्हणतो रस्ते बांधले पाहिजे, पिण्यासाठी त्यांना पाणी दिलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना व्यवस्थित दवाखाने दिले पाहिजेत. आज आम्ही पेपरमध्ये वाचतोय नांदेडच्या दवाखान्यात एवढी मुलं दगावली, त्यांना उपचार मिळाला नाही. नागपूरच्या ठिकाणी 31 बालक दगावली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे. बंधूने ही जाणीव कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारला याची जाणीव करून दिली होती की तुम्ही भारत देशावर राज्य करत असताना इथल्या लोकांना तुम्ही राबवता, त्यांचे कष्ट घेता, त्यांना त्या प्रमाणामध्ये तो रोजगार म्हणून तुम्ही देत नाही, पैसा देत नाही आणि इथला पैसा जास्तीत जास्त घेऊन इंग्लंडमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावर मजा मारता. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जर तुम्ही अशाच पद्धतीने राज्य करणार असाल तर मी तुम्हाला इथेच ठणकावून सांगेन, आमचा देश सोडा आणि चालते व्हा, आम्ही आमचा देश चालवण्यासाठी समर्थ आहोत. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली सांगितलेलं. खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा विचार करतोय तो 1913 ते 16च्या दरम्यान त्यांनी जे MA केलं, MA साठी जो प्रबंध लिहिला आणि त्यानंतर PhD केली. या विषयामध्ये त्यांनी जो पहिला प्रबंध MA ला लिहिला त्यामध्ये ब्रिटिश सरकारने भारतातल्या लोकांवर कसं राज्य केलं, किती पैसा कमावला, त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा जमा केला. ब्रिटिश सरकार दरवर्षी अहवाल प्रिंट करायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन ते सगळ्या प्रिंटरला शोध घेतला आणि जे प्रसिद्धी करणारे जे पेपर आणि बुक प्रसिद्धी करणारे लोक पैसे देऊन ते सगळे अहवाल विकत घेतले. खऱ्या अर्थानं त्यांची आर्थिक परिस्थिती, घरची परिस्थिती, माता रमाई, लहान लहान मुलं, आजारी अवस्था, खाण्याचे हाल, हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त अधिक पैसे देऊन स्कॉलरशिपचे पैसे आले, खर्च करा. स्वतःचं बजेट, पोटभर जेवायचं नाही, सकाळी 1 पाव आणि चहा घ्यायचा, बस संपलं जेवण, संध्याकाळी बघता येईल काय करायचं.
2-3 दिवसातून एकदाच पोट भरून जेवून घ्यायचं, नंतर 2 दिवस जास्त जेवायचंच नाही, एक पाव आणि चहा. ही बाबासाहेब आंबेडकरांची इकॉनॉमी. खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला जन्माला आले ना 1891 साली, आणि 1890 मध्ये ज्यांना त्यांनी गुरु मानलं आयुष्यात कधी पाहिलेलंच नाही, क्रांतीवीर ज्योतिबा फुले. का बरं गुरु मानलं असेल त्यांना? त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाहीर केलं होतं की ज्या बहुजन समाजातल्या व्यक्तीनं इथल्या ब्राह्मणी समाजाचं जे काही नेतृत्व आहे ते झुगारण्यासाठी सांगितलं. ही जी समाजामध्ये जी काही जातीयता आहे किंवा जी काही बंधनं घातलेली आहेत ती समाजाच्या विकासासाठी योग्य नाही. त्या ज्योतिराव फुलेंनी काय सांगितलं? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, अवघे सारे अनर्थ एका अविद्येने केले. बघा किती मोठं षड्यंत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही क्रांतीवीर ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं गुरु म्हणून, त्यांचं ते मार्गदर्शन म्हणून किंवा एक दिशादर्शन म्हणून त्यांनी सांगितलेला नियम लक्षात घेतला. भारतातल्या लोकांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ही आर्थिक परिस्थिती का वाईट आहे? त्यांच्याकडे पैसा का नाही? तर त्यांच्याकडे उद्योग नाही. उद्योग नाही तर त्यांच्याकडे मती नाही. बुद्धी त्यांची एवढी प्रगल्भ झालेली नाही, त्यांना ज्ञान मिळालेले नाही, म्हणजे शिक्षण मिळालेलं नाही. आणि मग सगळे अनर्थ जे आहेत एका अविद्येमुळे झालेले आहेत. जाणीवपूर्वक हे षड्यंत्र या देशामध्ये राबवलं गेलं होतं. काही वेळेला बरेचसे पुढारी भाषण करताना सांगायचे डिवाइड अँड रूल. भारतातल्या समाजातल्या लोकांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मतांमध्ये डिवाइड केलं आणि इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. परंतु खऱ्या अर्थानं आज आम्ही हे समजू शकतो की डिवाइड अँड रूल कोणी केलं? खऱ्या अर्थानं ब्राह्मणांनी या देशाला डिवाइड केलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णामध्ये या देशातल्या समाज व्यवस्थेला डिवाइड केलं आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं राज्य करण्याचं काम, त्यांना गुलाम बनवण्याचं काम या मनुस्मृतीनं केलं. ते ब्राह्मणांनी. ब्राह्मणाला शिक्षणाचा अधिकार, क्षत्रियाला शस्त्र धारण करण्याचा अधिकार, वैश्याला व्यापार करण्याचा अधिकार आणि बाकी सर्व शूद्रांना काय अधिकार होते? शूद्रांना फक्त 3 वर्णाच्या लोकांची सेवा करण्याची जबाबदारी दिली होती. शिक्षणाची मनाई होती. कुठल्याही प्रकारे तुम्ही संत तुकारामांना काय केलं? दगडाने ठेचून मारलं. एक वैश्यवाणी, काही लोक म्हणतात तो मराठा होता, वैश्यवाणी असताना त्याला शिक्षणाचा अधिकार नाही. तो त्याने स्वतःचे श्लोक तयार केले आणि समाजातल्या लोकांना मार्गदर्शन केलं की या अंधश्रद्धेमध्ये राहू नका. तुम्ही भटा बामणाला दक्षिणा देण्याच्या ऐवजी घरी लक्ष द्या, शेती करा, व्यापार करा. अनेक अशा गोष्टी आहेत की जे तुकाराम महाराजांनी समजावून सांगितल्या. अंधश्रद्धेमधल्या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम संत तुकारामांनी केलं. त्यावेळेला संत कबीरांनी सुद्धा हे केलं. जेवढे काही संत होऊन गेले त्यांनी बुद्धाचाच वाद सांगितला. परंतु या सगळ्यांच्या मुळाशी जर तुम्ही गेलात, लोकांना अज्ञानी का ठेवलं? तर त्यांना त्यांच्यावर हुकूमत गाजवायची होती, त्यांना गुलाम बनवायचं होतं. आणि गुलाम का करायचं होतं? तर त्याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. म्हणजे शिक्षणामुळे बुद्धी भ्रष्ट होईल आणि मग ते तुमची हुकूमत किंवा तुमचा हुकूम ऐकतील आणि मग ते हुकूम ऐकत बसतील. त्यांना जेवढं काम सांगितलं तेवढंच करतील. म्हणजे त्यांची आर्थिक उन्नती होणार नाही, बौद्धिक विकास होणार नाही आणि मग ते तुमचे गुलामच राहतील. त्यांची शेती सुद्धा तुम्ही लिहून घ्याल, त्यांचं उत्पन्न सुद्धा तुम्ही घ्याल आणि त्यांना भिकारी करून सोडाल. हीच परिस्थिती आज आपल्या भारतामध्ये सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारचे सर्व अहवाल घेतले आणि त्याच्यावर टीका टिप्पणी केली आणि त्यांचा जो काही प्रबंध लिहिला त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की ब्रिटिश सरकारने भारतातील समाजाचं खूप मोठं आर्थिक शोषण चालवलेलं आहे आणि शोषण करतायत आणि त्याला आमचं ऑब्जेक्शन असायला पाहिजे. मला तुम्ही सांगा, भारतामध्ये एवढे मोठे बॅरिस्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, अर्थशास्त्र आणि राज्यकर्ते होते आणि विशेष म्हणजे इंग्रजांवर अशा पद्धतीने कोणी टीका टिप्पणी केलेली नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या सर्व आर्थिक व्यवहारावर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबंध लिहिला आणि त्यामध्ये त्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
की तुम्ही भारतातल्या लोकांवर राज्य करता आणि इथे मिळणारा नफा मॅक्सिमम तुम्ही तुमच्या देशामध्ये नेता आणि तिथे त्याच्यावर मौज मजा करता। आणि इथला समाज मात्र आजही गरीब आहे, दरिद्री आहे। इथल्या लोकांना शाळा नाही आहेत, यांची मुलं शिकत नाही आहेत। बघा 1914 मध्ये जागतिक युद्धाला सुरुवात झाली आणि त्या जागतिक युद्धामध्ये इथली जी काही ब्रिटिशांची जी फौज होती ती बऱ्याच ठिकाणी मारली गेली आहे। आणि मग भारतामध्ये सैन्यामध्ये इथल्या मागासवर्गीयांना घ्यायचं की नाही घ्यायचं त्याची बंदी घातली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना लिहिलं होतं की इथल्या महारांना सुद्धा महार बटालियन म्हणून यांना प्रवेश द्या आणि त्यांनी त्याला रोख लावलेली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न मांडलेला होता। शेवटी महार बटालियन म्हणून महार समाजाच्या लोकांना मिलिटरीमध्ये शेवटी प्रवेश दिला आणि जागतिक युद्धामध्ये महार बटालियनच्या लोकांनी मैदान गाजवले, त्या लढाया गाजवल्या आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ते सिद्ध करून दाखवलं। त्याच काळामध्ये ब्रिटिशांनी बाबासाहेब एक बाजूला ब्रिटिश सरकारवर टीका टिप्पणी करतायत, आर्थिक शोषण झालं, पण दुसऱ्या बाजूला ज्या काही सामाजिक चालीरीती रूढी परंपरा आहे याच्यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश टाकलेला आहे की सर्वच बाजूनी ब्रिटिश सरकारला आम्हाला दोष देता येणार नाही। कारण इथे जे काही नवीन उद्योगधंदे चालू केले, उदाहरणार्थ सडक योजना, भारतामध्ये अनेक ठिकाणी सडक बनवल्या गेल्या। भारतामध्ये सडक आल्यामुळे लोकांचे जे काही पीक आहेत ते या गावावरून त्या गावाला किंवा ह्या तालुक्यातून त्या तालुक्याला, जिल्ह्याच्या ठिकाणी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या, त्याला मार्केटिंग उपलब्ध करून दिलं। त्यांनी मोटारी वाहनं आणले, नाही तर आम्ही बैलगाडीवरच चालत होतो। त्यांनी रेल्वे आणली। आज रेल्वे आपल्या देशाचा किती मोठा विकास कामामध्ये त्याचा हात आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथल्या रेल्वे, रस्ते, नद्या, कालवे, शेती, हिरवीगार शेती, पीक योजना अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांच्या शोध प्रबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो काही शोध प्रबंध सादर केला, पीएचडीचा प्रबंध तिथल्या लोकांनी पास केला नाही। बाबासाहेब आंबेडकरांची स्कॉलरशिपही थांबली। बाबासाहेब आंबेडकर 16 साली ती स्कॉलरशिप थांबल्यामुळे पुन्हा भारतात आले। त्यावेळेला बडोद्याचे जे काही राजे आहेत त्यांच्या कार्यालयातून त्यांना नोटीस आली की तुम्ही उच्च शिक्षणासाठी तुम्हाला पाठवलं होतं, तर तुमचं एमए झालेलं असेल तर तुम्ही बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी येऊन मिलिटरी सेक्रेटरी म्हणून काम करा। आता हा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे। 23 सप्टेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प दिन म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे। बाबासाहेब आंबेडकरांना ज्या दिवशी त्यांना हाकलून दिलं पारशांच्या त्या घरातून, त्यावेळेला बाबासाहेब रात्री 12 वाजता जाऊन एका झाडाखाली रडत बसले आणि त्या दिवशी त्यांनी संकल्प केला, रडत बसण्यामध्ये काही हासिल नाही आहे, मला आणखी पुढे हिमतीने पुढे गेलं पाहिजे। हा जातीयवाद, हे चटके, मी एवढा शिकलेला असून सुद्धा जर मला होत असेल त्रास तर माझ्या बंधू भगिनींना या जातीयतेचा किती मोठा त्रास या देशामध्ये होत असेल। याच्या मुळाशी फक्त अर्थशास्त्रच आहे। अर्थ म्हणजे पैसा आणि या पैशाचं जे शास्त्र आहे ना ते या गोरगरिबांना त्यांनी शेवटपर्यंत समजू दिलेलं नाही। बाबासाहेबांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं की ब्रिटिश सरकारने आमची आर्थिक पिळवणूक केलेली आहे, आर्थिक शोषण आमचं झालेलं आहे आणि हे शोषण थांबलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या प्रबंधामधून त्याच्यावर टीका केली। हे जे गाईड होते आणि प्रोफेसर होते त्यांनी सगळं निरीक्षण परीक्षण केलं आणि बाबासाहेबांना निरोप दिला की तुम्ही जो प्रबंध लिहिलेला आहे, तुम्ही जो विषय निवडलेला आहे आणि ब्रिटिश सरकारवर तुम्ही जे काही ताशेरे ओढलेले आहेत याचा जो सिरियसपणा आहे तो कमी करा। याच्यातले जे काही शब्द आहेत ते शब्द कमी करा आणि नॉर्मल टीका ठेवा। बाबासाहेब म्हणाले मी माझा एकही शब्द मागे घेणार नाही, मी जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, काय खोटं आहे मला सांगा किंवा काय चुकीचं आहे मला सांगा, सिद्ध करा। खऱ्या अर्थानं हे जे काही सिद्धांत आहेत ना, कॅनन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी टॅक्सेशन पॉलिसी देशाला नाही जगाला दिली। जे अर्थशास्त्राचे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की टॅक्सेशन साठी कॅनन सरांचं नाव घेतलं जातं।
बाबासाहेब आंबेडकरांचे ते प्राध्यापक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी MSc इन इकॉनॉमिक्स केली त्याच्यानंतर आणि DSc इन इकॉनॉमिक्स, डॉक्टर ऑफ सायन्स ही डिग्री फक्त देशामध्ये दोनच लोकांकडे होती. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे प्रोफेसर डॉक्टर KR नारायणन, जे माजी राष्ट्रपती होऊन गेले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स केलं आणि MSc मास्टर इन सायन्स ती पण अर्थशास्त्र घेऊनच केलेलं आहे. मला सांगा, भारतामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरच त्या काळात DSc आणि MSc केलेले होते. बाकी दुसरं कोण होते इथे? KR नारायणन तर आताच्या नंतरच्या काळामध्ये झाले. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता नाही. आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणून येऊन गेले, कारण मी त्याच डिपार्टमेंटला होतो. डॉक्टर नरेंद्र जाधवांच्याच डिपार्टमेंटला मी एका डिपार्टमेंटला होतो. ते माझे बॉस म्हणून त्या काळामध्ये त्यांनी काम केलंय. नंतर ते इथून गेले, जागतिक बँकेवर गेले आणि नंतर प्लॅनिंग कमिशनवर गेले. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ते व्हाईस चान्सलर म्हणून गेले. पण त्यांचं PhD ज्या वेळेला झालं मुंबईमध्ये असताना, डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणतात की जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ म्हणून जास्त आहे. अर्थशास्त्राकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ आहे ते अर्थशास्त्रात मध्ये लपलेलं आहे. कारण त्यांचं MA इन इकॉनॉमिक्स, PhD इन इकॉनॉमिक्स, MSc इन इकॉनॉमिक्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही डिग्री सुद्धा, चारही डिग्र्या त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. जरी त्यांनी कास्ट इन इंडिया, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया हे अनेक थॉट्स ऑन पाकिस्तान या सर्व विषयांना घेऊन त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते सगळं ऍडिशनल आहे. पण मुळात अर्थशास्त्रावर रुपयाची समस्या, अ प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स इव्होल्युशन, इट्स सोल्युशन टू द प्रॉब्लेम, हे जे काही टायटल घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण लिहिलेलं आहे, रुपयाची समस्या. जगामध्ये रुपया फक्त भारतामध्ये होता. भारताच्या जवळ कुठे नेपाळमध्ये रुपया आहे, पाकिस्तानमध्ये रुपया आहे. त्या काळात पाकिस्तान तरी अस्तित्वात कुठे होता? पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. रुपयाची समस्या काय आहे? तर तुमच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 1934 साली रिझर्व्ह बँकेचा कायदा पास झाला. 1 एप्रिल 1935 सालापासून रिझर्व्ह बँकचं काम सुरू झालं. भारताची केंद्रीभूत म्हणजे केंद्रीय बँक, सर्व बँकांची बँक. आणि ही बँक देशातली सर्व अर्थव्यवस्था म्हणजे पैसा छापणे, रुपया छापणे आणि सर्व देशातील जनतेला तो रुपया पोहोचवणे, व्यापार सर्व त्या पैशामधून तयार करणे. देशाचा व्यापार, अर्थव्यवस्था, जगाची अर्थव्यवस्था ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशाची अर्थव्यवस्था पाहते. आता मी त्या रिझर्व्ह बँकेमध्ये 34 वर्ष सेवा दिलेली आहे. 34 वर्ष 2 महिने रिटायर झालो आणि रिझर्व्ह बँक मला आज पेन्शन देते आहे म्हणून मी बिनधास्त आहे ना. त्या रिझर्व्ह बँकेची हिल्टन कमिशन मुंबईमध्ये भारतामध्ये पाठवलं होतं ब्रिटिश सरकारने. इथली अर्थव्यवस्था काय आहे की डॉक्टर आंबेडकरांनी जो काही प्रबंध लिहिलेला आहे त्या प्रबंधाची जरा चिकित्सा करा. व्हॉट इज द नीड ऑफ ए सेंट्रल बँक इन इंडिया. आणि हिल्टन कमिशन आलं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर सुद्धा साक्ष द्यायला तिथे गेले होते. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं एक दिवशी आमचा भारत देश स्वतंत्र होईल आणि स्वतंत्र देश झाल्यानंतर इथे आमचा कायदा असेल, आमची बँक आम्हाला हवी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्याचं इव्होल्युशन आणि सोल्युशन हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्याच ग्रंथात लिहून टाकलं. जे बड्या बड्या अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रबंधामध्ये लिहिलंय. एक अनुभव म्हणून सांगतो. मी रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीवर असताना रिझर्व्ह बँकेच्या मागे लागून आम्ही SC, ST अँड बुद्धिस्ट एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं एक आम्ही कार्यालयाची जागा मागितली. आम्हाला AC कार्यालय मिळालं. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त कार्यालय देऊन उपयोग काय आहे, इथे आम्हाला आमचे जे लोक आहेत ते दिवसा येऊन अभ्यास करतील, पेपर वाचतील, आम्हाला 10 पेपर लावून द्या. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, फायनान्शियल एक्सप्रेस, आमचं सम्राट पण पाहिजे आम्हाला, लोकसत्ता द्या आणि त्यामध्ये आम्हाला वाचनासाठी
अनेक ग्रंथ विकत घेण्यासाठी आम्हाला दान, 10,000 रुपये एका वर्षाला. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे ग्रंथ आणून ठेवले. बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांचे हिज रायटिंग्स अँड स्पीचेस इंग्रजीचे ग्रंथ आणून ठेवले. एक दिवशी अचानक 5 वाजता गव्हर्नरच्या ऑफिस मधून फोन आला आमच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटला, आणि त्यांनी विचारलं, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं होतं, पण रिझर्व्ह बँकेच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तकच सापडत नाही, आणि हे पुस्तक सापडत नाही, कुठे मिळेल? त्या अधिकाऱ्याने आमच्या लायब्ररीमध्ये फोन लावला. मी त्यावेळेला जनरल सेक्रेटरी होतो मुंबईचा, आणि तो फोन मी घेतला आणि त्यांना सांगितलं की सर व्हॉट डू यू वॉन्ट. ते म्हणाले ऍक्च्युली आवर गव्हर्नर, आमच्या गव्हर्नरला आज जाग आलेला आहे आणि त्यांना ही माहिती हवी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध लिहिलेला आहे तो पुस्तक रूपाने आपल्याकडे अवेलेबल आहे का? मी त्यांना पटकन सांगितलं की यस सर. तुमच्याकडे कॉपी आहे का? म्हटलं यस सर. आताच्या आता मिळेल? म्हटलं यस सर. माणूस पाठवा, लगेच तुम्हाला देतो. आणि मी गेलो, दरवाजा उघडला आणि तो एक ग्रंथ काढला आणि तो ठेवला, आणि त्यांना सांगितलं की ह्या पानापासून ह्या पानापर्यंत हा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला या पुस्तकामध्ये छापला गेलेला आहे. तो जगभर आहे. आपल्या रिझर्व्ह बँकेच्या लायब्ररीमध्ये जर नसेल तर एकाच वेळेला 10 प्रती खरेदी करून ठेवा. आणि तो ग्रंथ त्याच दिवशी गव्हर्नर साहेबांकडे गेला, त्यांच्या पीएनी बसून त्याचा अभ्यास केला. याचा परिणाम असा झाला की तो गव्हर्नरांच्या बरोबर आमची एक मीटिंग झालेली, 2 मिनिटाची वेळ दिली, तो माणूस 15 मिनिटं आमच्या बरोबर बोलत होता. त्यांना त्या दिवशी आम्ही समजावून सांगितलं, डॉक्टर राजन जे आमचे रघुराम राजन जे गव्हर्नर होते, त्या रघुराम राजांना त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि त्यांचं लिखाण काय आहे, त्यांची बुद्धिमत्ता काय होती, हे जनरल कास्टच्या लोकांना, बऱ्याच लोकांना आजही माहिती नाही. एका जयंतीच्या कार्यक्रमाला त्यावेळेचे डेप्युटी गव्हर्नर पटेल म्हणून आले होते, उर्जित पटेल. उर्जित पटेलचा जन्म झालेला आहे काय त्याला म्हणतात साऊथ आफ्रिकेमध्ये. पटेल साऊथ आफ्रिकेमध्ये वडील होते. आई कुठली? महाराष्ट्रातली, पुण्यातली, मराठी. आणि ज्या वेळेला त्यांना भेटायला गेलो ते चक्क मराठीत बोलले, अरे गवई साहेब मी बाबासाहेबांच्या जयंतीला येईन. काय नको, अरे गरम गरम बरं, थंड झाल्यानंतर काय काम. डॉक्टर, तुम्हाला आठवत असेल की ही जी नोटबंदी झाली ना, मोदी सरकारने जी 2000च्या नोटा बंद केल्या होत्या, 1000ची आणि 500ची, आता त्यांनी 2000 करतात. 500ची आणि 1000ची नोट ज्या वेळेला बंद करण्याचा निर्णय घेतला का तो निर्णय रघुराम राजनने नाकारलेला होता. आणि डॉक्टर पटेल, उर्जित पटेल हे त्यावेळेला डेप्युटी गव्हर्नर होते, त्यावेळेला त्यांनी सुद्धा नकार दिला होता. शेवटी त्यांनी रिझर्व्ह बँकेचा राजीनामा देऊन ते निघून गेले होते. आणि त्या काळामध्ये माझी त्यांची बोलणी झाली होती. त्यावेळेला ते म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही वॉज अ ग्रेट इकॉनॉमिस्ट which has to be known by all world people. पण दुर्दैव आमच्या देशाचं की बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे पैलू लोकांना माहित नाही. आणि त्यामधला मी सुद्धा एक आहे गरीब, की मला बाबासाहेबांच्या बद्दल जास्त माहिती नाही. मी बाबासाहेबांच्या जयंतीला वक्ता म्हणून आलो तर मी काय बोलू? म्हटलं सर आय हॅव सो मटेरियल आहे भरपूर, मी तुम्हाला 8 पानं देतो, तुम्ही वाचा, विचार करा आणि तुम्ही त्यावर भाषण करा. त्यांना मी 8 पानं दिली होती. साहेब मी जे काही प्रिपेअर केलेलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ते त्यांनी घेतलं, त्याचा अभ्यास केला आणि मला धन्यवाद दिले त्यांनी. ते म्हणाले की गवई साहेब तुम्ही चांगली नोटिंग्स ठेवलेली आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनचरित्राबद्दलची चांगली माहिती माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी वाचली. म्हणजे रिझर्व्ह बँकेसारख्या ठिकाणी उर्जित पटेल जो गव्हर्नर होऊन गेलाय त्याचं जे हे अज्ञान आहे, रघुराम राजनचं अज्ञान आहे की ज्या मंडळींना बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर काय लिहिलेलं आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे रुपयाची समस्या काय आहे आणि रुपयाची समस्या त्यावर सोल्युशन काय आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून कसं विश्लेषण करून सांगतायत, लिहितायत हे आम्हाला माहित नव्हतं. मग मला सांगा आपल्या समाजाची काय स्थिती असेल बरं. बाबासाहेबांच्या बद्दल आजही लोक अनेक दावे करतात आणि बाबासाहेबांच्या अनेक विषयाबद्दल लोकांना माहित नाही. आणि म्हणून
ज्या दिवशी आम्ही वर्षावर प्रवचन मालिकेचे विषय ठरवत होतो त्यावेळेला कोणीतरी म्हणालं अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गवई साहेब तुम्हीच विषय घ्या. म्हणून मी म्हटलं चला मला काय तेवढा वेळ नाही अभ्यास करायला. खरं पाहिलं तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्याला डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. रुपयाची समस्या आणि रुपयाचे जे काही समस्या आहेत त्याची सोल्युशन काय आहे हा प्रबंध वाचायला पाहिजे. हा विषय घेऊन अनेक लोकांनी पीएचडी केलेली आहे. प्रोफेसर एम.एल. कासारे जे वर्ध्याला राहत आहेत, जे UGC ला मेंबर होते, सुखदेव थोरात सर अर्थशास्त्रावर बोलतात, चांगले अर्थशास्त्रज्ञ आहेत. एकाचाही शास्त्रज्ञ म्हणून एकही सिद्धांत जगभरात लोकांना माहित नाही. आजही बाबासाहेबांचं लिखाण अनेक लोकांना समजत नाही. मी सुद्धा प्रयत्न केला की प्रॉब्लेम ऑफ रुपी काय आहे तो समजावून घेण्याचा, आणि म्हटलं तुम्हाला सांगूया. मला समजत नाही ते मी तुम्हाला काय सांगू. बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांची भाषा जी जगातल्या अनेक विद्वानांना समजत नाही. आज तुम्ही आम्ही केस झाडकी पत्नी. मला आज आपल्याला एकच सांगायचं आहे की बाबासाहेबांची विद्वत्ता, त्या विषयावरची मास्टरी, बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यास करण्याची पद्धती, बाबासाहेब आंबेडकरांची एखाद्या प्रश्नाची उकल करण्याची जी काही शक्ती आहे ना ती भरपूर होती, अगाध होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर इतिहास तज्ञ होते. बुद्ध धर्माचं त्यांनी काय संशोधन केलं. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले, बाबासाहेब आंबेडकर सारनाथला गेले, बाबासाहेब आंबेडकर वाराणसीला गेले, आणि ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचं धम्म, बुद्ध कसा होता, काय होता, त्याचा सगळा शोध घेतला. नाही तर बुद्ध आणि धम्म आपल्याला हा ग्रंथ मिळाला असता का. शेवटच्या क्षणाला मरायच्या अगोदर त्यांनी ही याची प्रस्तावना लिहिली. आजही आमचे बडे बडे विद्वान आहेत, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासारखा ग्रंथ लिहू शकत नाही. त्याच्या अगोदर अनेक लोकांनी पी लक्ष्मी नरसुनी ग्रंथ लिहिला आहे. परंतु जे आम्हाला आज हवं आहे ना ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, जे पी लक्ष्मी नरसूच्या ग्रंथामधून आम्हाला मिळणार नाही. जगामधले अनेक धर्मवेत्ते आहेत. बाबासाहेबांच्या ग्रंथाचं जे काही नंतर भाषांतर आहे हिंदीमध्ये, पण ते काय त्यांचं नाव भदंतानंद कौशल्य आहे, यांनी त्याचं हिंदी रूपांतर केलंय, भाषांतर केलंय. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ होते, अर्थतज्ञ होते. टॅक्सेशन पॉलिसीवर त्यांनी ज्या वेळेला MSc साठी आणि DSc साठी जो प्रबंध लिहिलाय, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, या ग्रंथाच्या वर टॅक्सेशन वर जे बाबासाहेब आंबेडकर लिहितात त्यांना गाईड होते कोण? तेच होते प्रोफेसर कॅनन. कॅनन सरांनी त्याच्यावर प्रिफेस लिहिले, सॉरी फॉरवर्ड लिहिले, प्रस्तावना लिहितात ना, ते एक शास्त्रज्ञ वेल नोन टॅक्सेशन पॉलिसी लिहिणारे आणि त्यांचे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला प्रबंध त्यांच्याकडे गेला. त्यांनी ज्या वेळेला बाबासाहेबांनी लिहिलेली मतं वाचली तेव्हा त्याच्याच टॅक्सेशन पॉलिसीच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर लिहितात. आता तो कुठल्या तोंडाने त्याला होकार देईल सांगा. परंतु त्याचे जे प्रिफेस आहे, या प्रोफेसर टॅक्सेशन वर जे काही त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांच्या प्रिफेसवर, आता ते काय मी पाठ करू शकत नाही, मी ते लिहूनच आणलंय. कारण मी म्हटलं की जर प्रोफेसर कॅनन सर काय म्हणतायत हे जर मी तुम्हाला शब्दशः नाही सांगितलं तर त्या विषयाला न्याय दिल्यासारखं होणार नाही. काय ऍडव्होकेट निखिल साळवेजी बरोबर आहे ना, पुरावा पाहिजे कोर्टामध्ये, पुराव्याशिवाय बोलू नये. मग प्रोफेसर कॅनन सर काय म्हणतात माहिती आहे का, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावर प्रस्तावना त्यांना लिहायला ऍज ही इज अवेअर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या पुस्तकाच्या लेखकाला हे माहित आहे की आय डिसएग्री विथ अ गुड डील ऑफ हिज क्रिटिसिझम. त्यांनी जे काही टीकात्मक लिहिलेलं आहे त्यांना चांगलं माहिती आहे की त्यांनी माझ्याच नियमाच्या विरुद्ध ते टीका टिप्पणी केलेली आहे. In 1893 I was of the few economists. म्हणजे 1893 मध्ये मी, बाबासाहेबांचा जन्म कधी आहे 1891. हा अर्थशास्त्रज्ञ म्हणून जगात मान्यता पावलेला कधी 1893 मध्ये, म्हणजे बाबासाहेब वयाचे 2 वर्षाचे असतील. आणि हा त्यांचा विद्यार्थी ज्या वेळेला कॅननच्या विरोधात लिहितो त्यावेळेला ते म्हणतात इन 1893 I was one of the few economists who believed that the rupee could be kept at a fixed ratio with gold by the method
then proposed, and I did not fall away from the faith when some years elapsed without the desired from appearing. See Economic Review, July 1898. 1898 मध्ये त्यांनी इकॉनॉमिकचा रिव्ह्यू जो लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे की बाबासाहेबांनी जो रुपयाचा सिद्धांत मांडलेला आहे, रुपयाची समस्या मांडलेली आहे. तुमचे किती रुपये तुम्ही छापताय, तुमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये सोनं, गोल्ड स्टँडर्ड, तुमच्याकडे स्टॉक मध्ये किती सोनं आहे, चांदी आहे, हे जगामध्ये कधी विकलं जाऊ शकतं. तुमच्या रुपयाला कोणी नाही घेणार, परंतु तुमच्याकडे जेवढं सोनं असेल स्टॉक मध्ये ते डिक्लेअर करावं लागतं. रिझर्व्ह बँकेकडे आज कोट्यावधी अब्जावधी रुपयाचं सोनं आहे. याच्यातलं अनेक वेळा सोनं आपण जागतिक बँकेकडे गहाण ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण लोन घेतलेलं आहे जागतिक बँकेकडून. आणि हे बाबासाहेब आंबेडकर लिहिताना म्हणतात गोल्ड स्टँडर्ड आणि त्याच्या तुलनात्मक बरोबर आपली रुपया. तुम्हाला काय वाटतं की भारत सरकारच्या मनामध्ये आलं की आपल्याला 10 अब्ज रुपये छापायचे तर भारत सरकार छापू शकतं काय? नाही. भारतातल्या वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँक आहे, जागतिक बँकेचं तुमच्या रिझर्व्ह बँकेशी नातं आहे आणि जागतिक बँकेनं तुम्हाला काही, जागतिक बँकेचे लोक येतात इथलं सर्व परीक्षण निरीक्षण करायला, तुमच्या बँकांचे रिपोर्ट बघतात, रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट बघतात, तुमचे आर्थिक व्यवहार बघतात, तुमचे घोटाळे बघतात. उगाच तुमचे हे घोटाळे सगळे चव्हाट्यावर येत आहेत का? त्याच्यावर निरीक्षण परीक्षण होतंय जागतिक बँकेकडून आणि त्यांनी शेरा दिला जातो. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जागतिक बँकेचा एक हिस्सा आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याच्यावर आमचे भारताचे अधिकारी सुद्धा जातात काही वर्ष काम करण्यासाठी. तसे डॉक्टर नरेंद्र जाधव सुद्धा त्या IMF वर गेलेले होते, जागतिक बँक वर्ल्ड बँकेवर सुद्धा गेले होते. काही देशाची इकॉनॉमी अर्थनीती सुद्धा बघण्यात, जसं इथिओपिया राज्य त्यांच्याकडे होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रोफेसर कॅनन सर पुढे काय म्हणतायत, आय डू नॉट शेअर मिस्टर आंबेडकर्स हॉस्टिलिटी टू द सिस्टम nor accept most of his arguments against it and its advocates, but he hits some nails very squarely on the head, and even when I have thought him quite wrong. बाबासाहेब म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी माझा जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यावर बऱ्याचशा टीका केलेल्या आहेत, हे मलाही मान्य आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मला माझे म्हणजे नखाने आपण डोकं खाजवतो ना, म्हणून ते म्हणतात की हे नख नेल ऑन माय हेड, म्हणजे मला डोकं खाजवण्याची पाळी आलेली आहे की मला याच्यावर विचार करावा लागतोय की त्यांनी जे आर्ग्युमेंट केलेले आहेत, इट ॲडव्होकेट्स बट ही हिट्स सम नेल्स व्हेरी स्क्वेअरली ऑन द हेड अँड इवन व्हेन आय हॅव थॉट हिम क्वाइट रॉंग. म्हणून मी त्यांना चुकीचं समजत होतो, परंतु आय हॅव फाउंड ए स्टिम्युलेटिंग फ्रेशनेस इन हिज व्ह्यूज अँड रिझन्स. मला त्यांच्या सिद्धांतामध्ये काही गोष्टी नक्कीच आढळून येत आहेत की जे खरोखर उपयुक्त आहे. आणि म्हणून an old teacher like myself, म्हणजे मी एवढा वयस्कर त्याचा गुरु, learns to tolerate but the vagaries of originality even when they resist severe examination such as that of which Mr. Ambedkar speaks. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर ज्या काही टीका टिप्पण्या करतायत त्याच्यातल्या काही गोष्टीमध्ये अवश्य तथ्य आहे आणि मला त्या गोष्टींच्या तथ्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये दम आहे. आपण म्हणतो ना इसकी बात में दम है, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टींमध्ये दम आहे ते प्रोफेसर कॅननला मान्य करावं लागलंय. शेवटी ते काय म्हणतात, इन हिज प्रॅक्टिकल कन्क्लुजन आय एम इन्क्लाइंड टू थिंक ही इज राईट. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून मला असं दिसतंय की डॉक्टर आंबेडकर हे योग्य आहेत किंवा बरोबर आहेत. मला तुम्ही सांगा
जागतिक लेवलचा किंवा जगाची मान्यता प्राप्त झालेला अर्थशास्त्रज्ञ जो बाबासाहेब आंबेडकरांचा गुरु आहे आणि त्या गुरुवर टीका करणारा, त्याने मांडलेल्या सिद्धांतावर प्रूफ सहित टीका टिप्पणी करणारा प्रबंध जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केला, एक अर्थशास्त्रज्ञ दुसऱ्या अर्थशास्त्रज्ञाला, त्याच्याकडे जर अर्थशास्त्रज्ञ तो असेल तरच तो शिकवू शकेल. सर्वसामान्य माणसाला त्याच्यातलं काही कळतच नाही एबीसीडी, तर तुम्ही काय आपण बोलू शकतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी इथे हे प्रूव्ह केलेलं आहे की मी सुद्धा एक अर्थशास्त्रज्ञ आहे, भले जगातल्या लोकांनी त्याला मान्यता दिली अगर नाही. म्हणजे माझ्या शिष्याने माझ्यावर ताण केली, माझ्यावर चढाई केली, असेच प्रोफेसर कॅनन यांनी पर्यायाने प्रस्तावनेत मान्य केलेले आहे. प्रोफेसर एडविन कॅनन ज्यांनी प्रस्तावनेमध्ये हे मांडलेलं आहे. हा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर 1922 मध्ये DSc साठी, डॉक्टर ऑफ सायन्स साठी हा सबमिट केला होता. ज्यांना लिहायचं आहे ना त्यांनी लिहू शकता की ऑक्टोबर 1922 मध्ये DSc डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी हा प्रबंध बाबासाहेबांनी सादर केला होता. त्याचं प्रिफेस, त्याची प्रस्तावना ही प्रोफेसर कॅनन सरांनी लिहिलेली होती. त्याच्या 17 महिने अगोदर बाबासाहेबांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेअर्ड फायनान्स इन ब्रिटिश इंडिया सदर प्रबंध MSc करता जून 2021 मध्ये त्यांनी हा सादर केलेला होता. ब्रिटिश फायनान्सच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी टीका टिप्पणी केलेली आहे. रुपयाची समस्या ही आपल्या राज्यकर्त्यांना सादर केलेली आहे की तुम्ही रुपयाचं जे काय मूल्यन अवमूल्यन तुम्ही बघताय रोज, रुपयाची किंमत किती आहे? 86 पैसे, 75 पैसे, म्हणजे आम्ही किती खाली आहोत. त्याच्या बरोबरीने तुम्ही पाकिस्तानच्या रुपयाची किंमत तर आज 0 आहे. आज ती अर्थव्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये, बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा वल्लभभाई पटेल असतील, यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता बाबासाहेबांकडे होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूला सांगितलं होतं की या देशाचं प्लॅनिंग खातं आयोजन माझ्याकडे द्या आणि या संपूर्ण देशाची अर्थनीती, समाजनीती, सर्व काही नीत्या मी तुम्हाला तयार करून देतो आणि हा देश भरभराटीस देतो. तुम्हाला माहित असेल बाबासाहेब आंबेडकर या त्याला जो मंत्री होता, सेक्रेटरी बॉम्बे प्रांताचा, त्यांनी बाबासाहेबांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. 5 खात्याचे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी भाकरा नांगल धरण आणि तुमच्या ओरिसा मधलं धरण, झारखंड मधलं धरण, ही दोन्ही 3 धरण बाबासाहेबांनी बांधलेली होती. PWD चे ते त्यावेळेला मंत्री होते. सार्वजनिक बांधकाम हे बाबासाहेबांकडे होतं. त्यावेळेला त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज काढलेलं. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कायदे तयार केलेले, कामगार मंत्री सुद्धा होते. बाबासाहेबांनी 12 तास रात्रपाळी महिलांची बंद केली, 12 तासाचे 8 तास केले. हे बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही या सर्व सिद्धांताच्या जर मुळाशी तुम्ही गेलात, तो अर्थशास्त्राशी संबंधित त्यांचा सिद्धांत आहे. या लोकांना काम करत असताना जो रोजगार दिला जातो त्याचं शोषण केलं जातं. 12 तास काम करतात, त्यांनी खऱ्या अर्थानं 8च तास काम करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे बोनसचा मुद्दा, आम्ही 12 महिने काम करतो तेव्हा 12 महिन्यानंतर 1 महिन्याचं बोनस म्हणून पगार दिला जातो. बाबासाहेबांनी तो सिद्धांत मांडला होता. तो सिद्धांत असा आहे की एका महिन्यामध्ये 4 रविवार येतात. 4 रविवारची तुम्हाला सुट्टी असते, परंतु यू आर ट्रीटेड ॲज ऑन ड्युटी. तुम्ही महिनाभर ड्युटीवर असता, 4 सुट्ट्या तुम्हाला हक्काच्या मिळतात. आणि म्हणून वर्षाचे 12 महिन्याचे तुम्हाला 48 दिवस हे जरी सुट्टी तुम्हाला मिळत असली तरी तुम्ही सरकारी नोकरीमध्ये पूर्ण वर्षभर काम केल्याचा दाखला, वर्षभर तुम्ही सर्व्हिस मध्ये असता, हे बाबासाहेबांनी त्यांना पटवून दिलं. आणि म्हणून सांगितलं की किमान 1 महिन्याचा पगार या लोकांना बोनस म्हणून वर्षातून एकदा दिला पाहिजे. असा बोनसचा कायदा अर्थनीती याच्या मागे आहे. या कामगारांना भरपूर पगार मिळू द्या, या कामगारांना भरपूर पैसा मिळाला, उत्पन्न मिळालं, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढेल, त्यांचं खाण्याचं स्टँडर्ड वाढेल, ते निरोगी राहतील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाता जाता सांगितलं, बुद्धाची नीती घ्या, बुद्धाचा धम्म स्वीकारा, धम्म तुम्हाला चांगला मार्ग देईल, धम्म तुम्हाला चांगली जीवन जगण्याची कला शिकवेल. आणि म्हणून आम्ही सर्व बाबासाहेबांचा ऐकून बौद्ध झालो. बाहेर आमचे जे समाज बांधव आहेत हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी
सांगितलेले अर्थनियम, समाज नियम, धर्म, रूढी, संकल्पना ह्या सगळ्या बाजूला ठेवतील आणि बुद्धाचा धर्म जर स्वीकारला, बुद्धाच्या धर्माच्या नियमाप्रमाणे जर वागले तर त्यांना अर्थनीती समजेल, त्यांना शिक्षणाची नीती समजेल, आपल्या उद्धाराची नीती समजेल आणि सुखी जीवन जगण्याची कला सुद्धा त्यांना अवगत होईल. मी आपला विषय थोडासा लांबून म्हणजे 5-10 मिनिटं जास्त घेतले आहे की नाही, घेतले तर चालते, मी उशिराच आलो होतो. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं, शांततेतून सहकार्य केलं. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय